सध्याच्या घडीला द्राक्ष बागेला सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे पिंक. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळी एका शेतकऱ्याचा फोन आला की साहेब प्लॉट बघून जावा म्हणून. पण प्रत्यक्षात प्लॉटवरती गेल्यावर हे समजलं की पिंकचं प्रमाण किती वाढाले आणि सर्वसाधारणपणे वातावरणाचा विचार केला तर सर्वच बागात हा त्रास जाणवालाय आणि हा त्रास जाणणार याची मला पूर्ण खात्री होती. यासाठी 1 महिना अगोदरच मी पिंकसाठी उपाययोजना करा यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पिंक ही एक विकृती आहे, त्यामुळे ज्यावेळी आपल्या वातावरणात बदल होतोय त्यावेळी 100% आपल्या क्षेत्रात पिंक येणार किंवा आपल्या द्राक्ष बागेला पिंकचं प्रमाण वाढणार हे समजून घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे. पिंक दिसायला गुलाबी आणि देखणा असला तरी आपल्या द्राक्ष बागेला किती नुकसान करणार आहे हे मण्याकडे बघितलं लक्षात येत असेल. कारण शेंड्यावर पिंक आल्यावर थोडं बोध पडलं किंवा काय झालं तर हा मनी क्रॅकिंग जातोय आणि व्यापाऱ्याचं मार्केट जर लांबचं असेल तर व्यापारी पिंकचा माल खरेदी करत नाही. त्यासाठी तुम्ही ऑर्बिट क्रॉप केअरचं पिंक स्टॉप म्हणजे ॲस्कॉर्बिक ऍसिड आणि सायटोकिनिन हा घटक असलेलं औषध वापरू शकताय. याचं प्रमाण 2 मिली आहे. त्याचबरोबर 100 लिटर पाण्यासाठी तुरटी 400 ग्रॅम आणि लिंबूचा रस 300 मिली या प्रमाणात वापरू शकताय किंवा 100 लिटर पाण्यासाठी युरिया 500 ग्रॅम आणि बोरिक ऍसिड 100 ग्रॅम हाही स्प्रे तुम्ही घेऊ शकताय. याने सुद्धा चांगला कंट्रोल भेटेल. सध्या घडलं पिंकचं प्रमाण वाढायले, पण आता सध्याच्या वातावरणाचा विचार केला तर या वातावरणाचा विचार करून अजून पिंकचं प्रमाण वाढू शकते असं वाटते. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे खरोखर गरजेचं असते आणि त्या उपाययोजना कराव्यात असं मला वाटते. कारण आपल्या द्राक्ष बागा आता शेवटच्या टप्प्यात आहेत त्यामुळे आपल्या पिंक पासून आपली बाग वाचवा आणि पैसे मिळवा. धन्यवाद.